नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुमची सगळ्यांची तर पूजा झाली असेल, आमची पण आत्ताच पूजा झाली. आज आम्हाला थोडा उशीरच झाला आहे, पण चला काही नाही, सगळाच दिवस पुन्हा सारखाच आहे. सगळा दिवस तर सगळंच आहे, नाही मानलं तर काहीच नाही. हो, मानलं तर सगळं चांगलंच असतं. तर आमच्या इथलेच एक आहेत ना आमचे सोसायटी मेंबर, तर ते कृषी खात्यात होते आणि त्यांना ना आवड आहे वेगवेगळे झाडं, त्यांचा त्यातला अभ्यास. तर त्यांनी वडाचं झाड आहे बघा, अशा पद्धतीने बोनसाय पद्धतीने त्यांनी ना छान असं वडाचं झाड लावलेले आपल्या इथे गच्चीवरच. तर मग आम्ही ना तिथेच आता आमची पूजा झाली. आणि हे बघा, हे झाड तर इतकं सुंदर आलं आहे, तुम्हाला दिसत असेल. म्हणजे खूप सुंदर त्यांनी बोनसाय पद्धतीनं अशा प्रकारे नाही का सगळे झाडं केलेले छान असं. छान म्हणजे ते स्वतःच कृषी विभागात रिसर्च विभागाला होते ना, तर मग असं सगळं सुंदर असं त्यांनी आमच्या गच्चीवरच एक छान असा बगीचा केलेला आहे. तर मग आम्ही पण इथेच पूजा केली. बाकी वातावरण तर छान आहे. आणि वटपौर्णिमेपासून जवळपास सगळ्या सणांना नाही का आपल्या सुरुवातच होत असते. आता इथून पुढे एक 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 सण सुरुवात होईल. चातुर्मासाला सुरुवात होईल आषाढी एकादशीपासून. तर चला, तुम्ही पण कुठे पूजा केली आणि तुम्हाला आमची पूजा कशी वाटली, आणि सगळ्यात मेन आमच्या इथल्या त्या भाऊंची जी मेहनत आहे ही सगळे झाडांची, ती कशी वाटते, हे त्यांनी लावलेले सर्व झाडं, ते पण आम्हाला कमेंट करून सांगा. त्यांनी अशा पद्धतीने ना ड्रॅगन फ्रूटचं झाड पण लावलेलं आहे आणि त्याला ड्रॅगन फ्रूट पण आलेलं आहे. तर ही त्यांची खूप सारी मेहनत आहे. हे एवढे सगळे झाडं लावणे म्हणजे खरंच खूप मेहनत आहे त्यांची.